लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजे स्थानिक पातळीवरील राजकारण. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. महत्वाचं म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दिसलेले पक्ष या निवडणुकांमध्ये एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक भागातील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीतील पक्ष आपापसात युती करत निवडणूक लढत आहेत. एकीकडे स्थानिक पातळीवर ही युती महत्वाची मानली जाते, तर दुसरीकडे या युतीवरून कोकणात राणेबंधूंमध्ये चांगलीच झुंजली आहे. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे विरुद्ध राणे अशी प्रतिष्ठा पडायला लागली आहे. नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही आमने सामने आहेत. कणकवलीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे, तर भाजपला रोखण्यासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली असून त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे आमने सामने येत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षावर पातळी सोडून टीका करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय. तर नारायण राणेंनी आपल्याला ज्या पक्षात असतो तिथे 100% द्यावं असं सांगितलंय. त्यामुळे आम्ही दोघे बंधू त्या त्या पक्षाला 100% देत आहोत. त्यामुळे निलेश राणे आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी, पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कणकवलीत येतील असं नितेश राणेंनी म्हटलं. तर निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी थेट माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्ती प्रदर्शन करत जमलेल्या नागरिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी भावनिक, उत्साहपूर्व मात्र आक्रमक शैलीत भाषण केलं. यावेळी विरोधक अंगावर आले तर शिंगावर घेण्याची भाषा त्यांनी केली. शिवाय सगळेच आपले आहेत, जर आपलेच आहेत तर समोर काय, ते आपल्या बरोबर असले पाहिजेत, आपण मात्र विकासात्मक चर्चा केली पाहिजे असं म्हणत निलेश राणेंनी नाव न घेता बंधू नितेश राणेंना टोला लगावला. शहर विकास आघाडीवर टीका टिप्पणी होईल, आरोप केले जातील, पैशांचा वापर केला जाईल, मात्र आपण गुलाल उधळवायचा, फटाके देखील आपलेच फुटतील असा विश्वास निलेश राणेंनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यांना आमच्यासोबत युती करायची नव्हती. ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे त्यांनी युती केली. त्यामुळे प्रचारासाठी कणकवलीत आलो. शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आम्ही सक्रिय झालो. खासदार नारायण राणे अजूनही युतीसाठी आग्रही होते, मात्र आता युती होईल असं वाटत नाही. त्यामुळे नारायण राणेंनी आम्हाला सांगितलं, तुम्ही शिवसेना म्हणून काम करा. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून आमच्या बाजूने वातावरण आहे, तिथे पाठिंबा देणार. 4ही ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकवू. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे या आमच्या नेत्यांना सांगून शहर विकास आघाडीमध्ये आलेलो आहोत. नातं हे नातं असतं, ते अशा कुठल्या निवडणुकीत तुटत नसतं. आता कोकणात कशी निवडणूक होणार आहे ते जाणून घेऊयात. कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समीर नलावडे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सावंतवाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून नीता कविटकर सावंत यांच्या विरुद्ध भाजपच्या श्रद्धा राजे भोसले यांच्यामध्ये लढत होणार आहे. मालवणात सुद्धा युती होऊ शकली नाही. भाजपच्या शिल्पा खोत यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर यांच्यात लढत होणार असून ठाकरे शिवसेनेही पूजा कलरकर यांना रिंगणात उतरवले. पण शिवसेना शिंदे गटाने मालवण, सावंतवाडी आणि कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवले. त्यामुळे नितेश राणे आणि निलेश राणे हे दोन्ही बंधू आमने सामने आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील सुंदपसंदी दिल्ली दरबारी पोहोचलेली आहे. त्यातच सिंधुदुर्गात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे व त्यांचे सख्खे बंधू शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एकमेकांविरोधात दंड ठोठावलाय. त्यामुळे सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे असा भाऊबंदकीतला राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच नितेश राणे आणि निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात आपली सत्ता येईल असं वक्तव्य केलं होतं. महायुतीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचं मान्य केलंय. असे असलं तरी अनपेक्षित आघाड्या होताना दिसत आहेत. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन होऊन त्यामध्ये चक्क शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. तर शहर विकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही सामील झालाय. त्यामुळे कणकवलीत भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी अशी लढत होत आहे. दरम्यान भाजपने सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात खेम सावंत राजे घराण्यातील श्रद्धा लखन सावंत भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. या संदर्भात बोलताना मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले, भाजपासोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा नितेश राणेंकडे गेलो होतो. भाजपा आणि शिवसेनेची युती व्हावी ही
माझी इच्छा होती, त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पाहावं, असं त्यांनी म्हटलं. महत्वाचं म्हणजे नितेश राणे यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांनी सुद्धा दावा केला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती व्हावी याकरिता आम्ही खूप प्रयत्न केले, मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती तोडली. दरम्यान राणेंच्या या वक्तव्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र या दोन्ही बंधूंच्या लढाईमध्ये वडील नारायण राणे कोणाच्या बाजूने असा सवाल सध्या उपस्थित झालाय. कारण अशा अवघड परिस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या दोन्ही मुलांपैकी कोणाला समर्थन देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण त्यांचा एक मुलगा भाजपमध्ये आणि एक मुलगा शिवसेना शिंदे गटात आहे. त्यामुळे नारायण राणे नेमकं कोणाच्या बाजूने असा प्रश्न सिंधुदुर्गात विचारला जात आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.